हाय एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये। तर आज आपण पाहणार आहे कमी बजेटमध्ये होम बेकरी कशी स्टार्ट करायची। तर इथं मी घेतलेले आहेत, हे आहेत याच्यामध्ये काय फ्लेवर्स आहेत, काय कलर्स आहेत, काय इमल्शन आहेत, आणि हा आहे व्हाईट कलरचा तो फॉन्डंट थिक करण्यासाठी आपण यूज करतो। हा पाइनॅपलचा एसेन्स आहे, हा पर्पल कलर आहे, आणि हे सर्व जेल कलर आहेत, कडू वगैरे नसतात, त्याच्यामुळे तुम्ही इझिली यूज करू शकता पूर्ण। आणि हा पण आहे फ्लेवर आपला, ठीक आहे। आणि हा आहे रेड कलर, जो रेड वेल्वेटसाठी इझी पडतो। रेड वेल्वेटचा जो होममेड प्रेमिक्स बनवण्यासाठी आपण यूज करू शकतो। ओके, आपला आहे मँगोचा इमल्शन, हे आहे शुगर बॉल्स व्हाईट कलरचे, हे सिल्वर कलरचे आहेत, संपत आलेले आहेत, ठीक आहे। गोल्डन कलरचे तर ऑलरेडी संपलेले आहेत। जर कस्टमाइज केक असतात ना, तर त्याच्यासाठी आपल्याला सिल्वर कलर, गोल्डन कलर, हे विथ व्हाईट कलरचे शुगर बॉल्स लागतात। हे आहे सिट्रिक ॲसिड, होममेड प्रीमिक्स बनवण्यासाठी यूज होतो। हा आहे स्क्रॅपर एक, अजून 2-3 आहेत पण सापडत नव्हते त्याच्यामुळे हा आहे आपला रोज नेल, रोज बनवण्यासाठी। आणि नोझल आहेत ते खाली डब्यामध्ये आहेत, हे आहेत आपले नोझल्स, ओके। याच्यामध्ये चॉकलेटचे कटर पण आहेत, आणि हा एक नोझलचा सेट भेटतो ना काहीतरी 150 रुपयाला, तो नोझलचा सेट मी ॲमेझॉनवरून फर्स्ट टाईम मागवलं होतं लॉकडाऊनमध्ये, कारण त्यावेळेस मला माहीत नव्हतं केक मटेरियल कुठं भेटतं ते, त्याच्यामुळे शक्यतो मी स्टार्टिंगला ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती, ओके। हे आहेत आपले क्रश, तो येलो कलरचा होता मोराचा रसमलाई, हा स्ट्रॉबेरी, आणि इकडचा होता ब्ल्यूबेरी, हा आणि आत्ता ठेवलेला मँगोचा क्रश, हा आहे बटरस्कॉच क्रश, हा पाइनॅपलचा क्रश। हे आपले 12 महिने चालणारे फ्लेवर आहेत। आणि हे शुगर बॉल्स व्हॅनिला केकसाठी, ठीक आहे। आणि हा आहे गोल्ड मेटॅलिक, गोल्ड डस्ट असतो ना तो, हा लिक्विड येल्लो आहे। आणि हा आपला ऑरेंज क्रश, हे आपले पिस्ता नाही, पिस्ता आहेत ते रसमलाई केकसाठी लागतात ते, ठीक आहे। आणि मोर्डेचं सर्व डार्क कंपाऊंड वापरते मी, मोर्डेचं डार्क कंपाऊंड, व्हाईट कंपाऊंड, आणि हा आपला फॉन्डंट आहेत। छोटे छोटे डबे मागवते मी, कारण जसे ऑर्डर असेल तसं मागवावं लागतं। फॉन्डंटचं काम असेल तरच मी फॉन्डंट मागवते, नाही तर अदरवाईज ते कसं होतं, जास्त दिवस राहत नाही, 1 वर्ष तरी राहतं, काय होत नाही त्याला, पण शक्यतो कसं आपल्या ठेवण्यामध्ये फरक झाला की मग ते वाळून जातं। आणि हे आपले बाऊल आहेत, त्याच्यामध्ये तो स्टीलचा टिन आहे ना, म्हणजे टिफिनचाच डब्बा आहे तो, त्याच्यामध्ये बेंटो केकसाठी मी केक बेक करते त्याच्यामध्ये। आणि हे आहेत हाफ KGचे टिन, तर सुरुवातीला 2-2च टिन ठेवलेले आहेत मी। आणि हे कपकेकचा मोल्ड, हा सिलिकॉनचा पिनाटा केकसाठी, हार्ट शेपमध्ये जो पिनाटा केक असतो ना, तो याच्यामध्ये बनवायला लागतो, त्याच्यामध्ये नाईफचा कट नाही झाला पाहिजे। हा आहे आपला पॅलेट नाईफ, म्हणजे हा आहे तो केक मटेरियल शॉपमधून घेतलेला आहे, पण मी हा काही यूज करत नाही, तो माझ्याकडे 2-3 आहेत छोटे छोटे, तेच यूज करते। आणि असे पेपर टॅग असतात, ते ॲनिव्हर्सरीचे आहेत, त्यातलेच हॅपी बर्थडेचे पण असतात। आणि हा ग्लॉसी प्रिंटपासून बटरफ्लाय कट करून ठेवलेला, आणि काल आपला झाला तो व्हॅलेंटाईन डेसाठी मी बनवून ठेवले ते पेपर टॅग, पण व्हॅलेंटाईन डेला काही पाहिजे तशा ऑर्डर झाल्या नाहीत, दरवेळेस होतात तशा, ओके। हे आहेत हॅपी बर्थडेचे पेपर टॅग। तर आपण केकसोबत जस्ट केक पॅक करून देतो बॉक्समध्ये, मी इथं बॉक्स दाखवलेले नाहीत, तर त्याच्यावरती एक नाईफ, एक पेपर, ॲनिव्हर्सरी असेल तर ॲनिव्हर्सरीचं पेपर टॅग, बड्डे असेल तर बड्डेचं पेपर टॅग। आणि ह्या आहेत कॅन्डल, तर अशा कॅन्डल आणायच्या, आणि एका केकसोबत 2 कॅन्डल द्यायच्या। हाफ KG केक असेल तर 2, 1 KG केक असेल तर 4 कॅन्डल द्यायच्या।
ओके, सगळ्या शॉपमध्ये कॅन्डल देत नाहीत. आणि हा आपला आहे हाफ KGचा. व्हिडिओमध्ये थोडंसं मोठा दिसतोय पण हाफ KGसाठी वापरतात तो. आणि हा आहे 1 KGचा रेक्टँगल शेपमधला. आणि हे आपलं आहे न्यूट्रल जेल डिलेक्टाचं. प्रीमियम क्वालिटी सर्व मटेरियल यूज करते मी केकमध्ये. आणि ही आपली आहे बिटर इटालियाचा. क्रीम बीट करण्यासाठी आपली 5 मिनटात क्रीम इथं बीट होते. ह्या बिटरपासून फक्त प्राईस थोडीशी जास्त आहे मशीनची. आहे टर्बो म्हणजे स्पीड एकदम फास्टमध्ये. म्हणजे जर तुम्हाला एकदमच घाई असेल तर 2 मिनटं अजून कमी होतात. आणि हे आहेत त्याचे स्टार्टर. ओके, 1 नंबरवरती ठेवायचा, 1 ते 6 नंबरपर्यंत त्याला असतात. हळूहळू स्पीड वाढवायचं. ओके, आणि क्रीम बनते आपली. याच्यापासून 5 मिनटामध्ये क्रीम आपली रेडी होते. तर अशा प्रकारे मी एवढं मटेरियल वापरते केक बनवण्यासाठी. तर आणि प्रीमिक्स यूज करते पिल्सबरीचं प्रीमियम क्वालिटीचं. जर तुम्हाला तुमच्या आवडीचं कुठलं जे तुमच्या एरियामध्ये जे प्रीमिक्स भेटतं यूज करू शकता. आणि हे मी प्रीमियम क्वालिटीचं एक फ्री प्रीमिक्स वापरते, व्हॅनिला प्रीमिक्स. 5 KGचं मी घेते. तर लूजमध्ये 1 किलो 2 किलो पण भेटतं. आणि तुम्ही स्क्रॅचपासून पण बनवू शकता, कारण माझ्या रोजच्या ऑर्डर असतात त्याच्यामुळे. तर अशा प्रकारे मी इथं कमी बजेटमध्ये आपली होम बेकरी स्टार्ट केलेली आहे. तुम्ही पण करू शकता. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, चांगला वाटला असेल तर, आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब पेजला. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.